षटकार 22 इकडे देखील आले दोन एक्स्ट्राच रन होतील काही हरकत नाहीये. आपण मॅन ऑफ द मॅच देऊयात भूपेशला. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत, 1 षटकार आला. तर म्हणजे टोटल्स त्यानं रन्स केलेत आपल्या संघासाठी 19. तर भूपेशला जाईल मॅन ऑफ द मॅच. ओव्हर टू यू सतीश दादा शेके. हॅलो हॅलो. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे पुन्हा एकदा भूपेश. तर सामनावीराचा पुरस्कार आपण देतोय भूपेशला जयवंत भाऊ अधिकारी यांच्या शुभ हस्ते. जयवंत भाऊ अधिकारी यांच्या शुभ हस्ते दिली जाईल मॅन ऑफ द मॅच आकर्षक सुंदर ट्रॉफी. आणि त्याच बरोबरीनं टॅन क्रिक लाईव्ह कडनं एक आकर्षक ब्लॅक कॅप्स मध्ये आपण न्यूझीलंड आर्मीला पाहतो. फार चांगल्या फॉर्म मध्ये तो संघ. अनंत अधिकारी यांना आम्ही इन्व्हाइट करतो. आपण या तुमच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच ची एक ट्रॉफी देतोय. धडाकेबाज चषकाची मॅन ऑफ द मॅच म्हणजे सोने पे सुहागा या स्पर्धेमध्ये खेळणं, मॅन ऑफ द मॅच मिळवणं या सगळ्या फार मोठ्या गोष्टी आहेत. भूपेश ठरला मॅन ऑफ द मॅच. ट्रॉफी स्वीकारत असताना भूपेशला तुम्ही पाहता आणि मॅन ऑफ द मॅच. तर अभिनंदन आपण करूया भूपेशचं. फार चांगली कामगिरी केली आणि मान्यवरांचं खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. थोडीशी चर्चा भूपेश सोबत करू. बॅक टू बॅक सेकंड मॅच आणि सामनावीराचा पुरस्कार 2 वेळा ठरलास. भरपूर सारी चर्चा सुरू आहे. आज मी मगाशी प्रेक्षकांमध्ये होतो त्यावेळी ऐकत होतो की आजच्या दिवसामध्ये एकतर धानिवली किंवा धानिवलीच्या अगेन्स्ट जी टीम खेळतीये ती क्वालिफाय होईल. मध्ये आता शास्त्रीनगरनं सगळ्यांना चॅलेंजेस केलेत. 2 मॅच तुम्ही जिंकलेत. आता यामधून जो संघ जिंकेल त्यासोबत तिसरी मॅच खेळायचं आहे. पब्लिक मध्ये जी डिमांड जी चर्चा सुरू आहे ती बदलवण्याची क्षमता आज तुम्हाला घेऊन तिसऱ्या मॅच मध्ये जरूर खेळायचं आहे. तिसऱ्या मॅच साठी फार शुभेच्छा भूपेश तुला. मग 2 सामन्यामध्ये कसं एन्जॉय केलंस धडाकेबाज चषक? खूप चांगल्या प्रकारचं हे नियोजन केलेलं आहे धडाकेबाज चषकाचं. तर इथे आम्हाला खेळायची संधी भेटली त्यामुळे धन्यवाद. तुला काय वाटतं की या 2 टीम मधून कोणती टीम यावी शास्त्रीनगरच्या विरुद्ध जिला बीट करणं तुम्हाला थोडंसं सोपं जाईल? तशा दोन्ही टीम टफ आहेत. कोणती आली तरी आम्ही त्यांची जिंकण्याचा प्रयत्न करू. म्हणजे कोणताही संघ येऊ ते लढायला तयार आहेत आणि लढाईची ज्याची तयारीची असते त्याला पराभवाची भीती मुळीच नसते. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. सामना सुरू झाला. एक मोठी मॅच आपल्या समोर DD11 सोनापाडा विरुद्ध सामना आपण एन्जॉय करतोय तो म्हणजेच टेंभरे या संघामध्ये. काही सूचना ऑर्गनायझर्स कडनं आपण वळूयात सतीशदादा शेख यांच्याकडे. थँक्यू ओंकार. नक्कीच आयोजन करताना काही महत्त्वाचे निर्णय आम्हाला आयोजकांना इमर्जन्सीसाठी घ्यावे लागतात आणि खऱ्या अर्थाने मी तुम्हाला विनंती करतो आयोजकांच्या वतीने मी उपस्थित सर्व प्रेक्षक बापांचे जे आहेत आमचे पाहत आहेत लाईव्ह मॅच त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. तुमच्याकडून एवढंच सहकार्य अपेक्षित आहे की हे सगळं चालू आहे हे फक्त प्रेक्षक मायबापासाठी. तुम्ही येऊन इथे क्रिकेटचा एन्जॉय करावा आणि त्याचा आनंद घ्यावा यासाठी तुमच्याकडून एवढंच सहकार्य आहे की ज्यावेळेला तुम्ही रोडच्या बाजूला गाड्या उभ्या करता त्यावेळेला तिचं उभी करताना तिची खबरदारी घ्यावी. आयोजकांच्या वतीने पार्किंगची सेवा पण आहे. तुम्ही पार्किंग करून जिथे पार्किंग आहे तिथे पार्किंग करून या एवढ्या चांगल्या स्पर्धेचा तुम्ही इथे जे आपण शामियाने उभे केले त्यांच्यामध्ये उभे राहून आनंद घेऊ शकता. अन्यथा व्यासपीठ पण आहे या व्यासपीठाचा आनंद घेऊ शकता. दुसरी एक महत्वाची गोष्ट ज्यांनी 2 व्हीलर पार्क केल्यात त्या 2 व्हीलर ज्या पार्क केल्यात त्यांचे जे मिरर्स आहेत ते जमिनीलगत केले ते खूप बरे होतील. कारण त्यांच्यातून निघणारा रिफ्लेक्शन हे खेळाडूच्या डोळ्यावरती किंवा इथे जे आमचे कॉमेंटेटर्स असतात त्यांच्या डोळ्यावरती. हे सहकार्य मला तुमच्याकडून अपेक्षित आहे ते तुम्ही कराल याची मी आशा बाळगतो. थँक्यू सो मच. ओव्हर टू नरेश सर. थँक्यू सर.
चला चेंडू खूप उंच अंतराळामध्ये चेंडू आणि सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. मला वाटते लागोपाठच्या 3 षटकारांनी सुरुवात केली योगेशनं. इथे धावांचं धरण फुटलेलं आहे. धावांचं धरण फुटणं काय असतं तुम्ही मैदानामध्ये बघू शकता. शॅम्पेनची बाटली जर तुम्ही घेतली आणि फोडली ना, झाकण उचललं की शॅम्पेन जशी बाहेर येते ना फस 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 करत, तशी फलंदाजी योगेशची तुम्ही मैदानामध्ये बघताय. लागोपाठचे 3 षटकार, व्हेरी फर्स्ट ओव्हर. डावेष्टीच्या बाहेर चेंडू असेल हा. प्रयत्न फाईन लेगचा होता अडवण्याचा. पठाण सर मात्र त्याला माफ करत नाही. गोलंदाजाला वाईडची घोषणा करतायत. धावफलकावरती 19 धावा. षटक पहिलं अद्याप सुरू झालंय आणि धावफलक पहा कुठे पोहोचला, 19. तो दिवस सुद्धा दूर नाहीये आता की 5 षटकांची मॅच आहे, तुम्हाला 30 षटकार बघायला मिळतील. पुन्हा एकदा चांगला फटका, यावेळेस उजव्याच्या बाहेर होता. स्क्वेअर लेगला अक्रॉस द बॅट खेळलेला हा फटका, 4 धावा. तब्बल 100 रुपये. डावेष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. इथे मुन्ना पठाण सर कळवतायत वाईड आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती पुढे. स्कोअर 24 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपला, 24 धावा. तो क्षण मी बघतोय की मला कधी बघायला मिळेल. 30 षटकांची मॅच आहे आणि 30 षटकार फलंदाजांनी ठोकलेले आहेत. फटके ठोकणं एवढं सोपं झालेलं आहे, कारण तुम्ही पाहता बॉल आज खास फलंदाजांसाठी बनवलेले आहेत. बॅट सुद्धा अतिशय चांगल्या बॅट्स आलेल्या आहेत. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर. वाह, चौकार. मध्ये सीमारेषेच्या प्रेमात पडलेला आहे चेंडू. तुम्ही किती लांब गेला आणून द्या आतमध्ये, तो परत सीमारेषेकडेच जातोय. किती लांब गेला परत आणा, तो परत सीमारेषेकडेच जातोय. प्रेमी युगुल असतं बघा, तुम्ही त्यांना किती लांब करायचा प्रयत्न केला ते परत एकत्र येतात. चेंडूची तीच परिस्थिती मला दिसते इथे. चेंडू पुन्हा 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 सीमारेषेकडे जातोय. इथे वाईड चेंडू या षटकातला तिसरा. प्रेशर काय असेल गोलंदाजावरती याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही, कारण 5 चेंडू मध्ये 3 वाईड, 3 षटकार, 2 चौकार योगेशनं मैदानामध्ये ठोकले. धाव फलक दाखवतोय तब्बल 29 धावा. तब्बल 29 धावा धाव फलकावर. आणि परत एकदा 6वा चेंडू षटकार. टोले जंग फटका, उत्तुंग स्काय स्क्रेपर्स इथे आपण पाहतोय. आणि या 6 धावांबरोबर या षटकामध्ये आलेल्या आहेत 35 धावा. धावांचा खच, धावांचा पाऊस मुसळधार मैदानामध्ये पडलेला. धाव फलकावरती 35 धावा. मला वाटतं या स्पर्धेतलं आतापर्यंतचं हे सगळ्यात महागडं षटक आहे. व्हेरी एक्सपेन्सिव्ह ओव्हर इन दिस टुर्नामेंट. 47 सीझन ऑफ धडाकेबाज क्रिकेट. 35 धावा एका षटकामध्ये. 4 षटकार, 2 चौकार आणि 3 वाईड. दुसऱ्या षटकाची सुरुवात होईल. मॅच आपण बघतोय इथे टेंबरे विरुद्ध एस.ए. दिदी सोनारपाडा. एस.ए. दिदी सोनारपाडा विरुद्ध टेंबरे 11. आणि टेंबरे 11 संघाची फलंदाजी. काय जबरदस्त बॅटिंग तुम्ही मैदानामध्ये बघितली योगेश कडून. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला भरपूर असं अनमोल सहकार्य करणारे सन्माननीय नुराजभाई शेख मेजर यांचं आगमन होतंय. पुन्हा एकदा चेंडू, पुन्हा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. एंड बदलला, फलंदाज बदलला, चौकार सुरूच आहे.
या मॅच मध्ये तुम्ही बघताय जसं लढाईमध्ये रक्ताचे पाठ वाहतात तसं या मॅच मध्ये चौकार आणि षटकारांचे पाठ वाहतात. परत एकदा तितकाच फटका शानदार, मात्र क्षेत्ररक्षक समोर आहे. दुसरी धाव घ्यायची, दोघांमध्ये खरं तर समन्वय नव्हता. धाव कशी घ्यायची, कोणी कुठून धावायचं यामध्ये सुद्धा एक प्रकारचं तंत्र आहे. फलंदाज ते तंत्र विसरले, पण 2 धावा त्यांना इथे मिळत आहेत. धावफलक पुढे पोहोचेल. 39 धावा दुसऱ्या षटकामध्ये. 3 षटकारांसाठी मॅडी शेलवले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा त्यांनी जाहीर केलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी दिलेत 41 धावा धावफलकावरती आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट आणि रिव्हर्स पुल, वंडरफुल. 4 पुन्हा एकदा. घरी अभ्यास केला नाही तर परीक्षेत काही करता येत नाही. 49 धावा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. मला मध्ये रेकॉर्ड्स बनतील. सकाळी पहिल्या गाड्यासाठी रेकॉर्ड्स होतं 69 धावांचं. मला वाटतं देवीदास आणि त्याच्याबरोबर भूपेश, देवीदास आणि भूपेश या दोघांनी हे रेकॉर्ड सकाळी मैदानामध्ये स्टँड केलं. रेकॉर्ड मोडण्यासाठीच असतात. ही जोडी आता त्या दिशेने सुसाट सुटलेली आहे. 6 चेंडू खेळलेला आहे तो. मला योगेश जास्त बॉल खेळला, जवळपास 7 चेंडू योगेश खेळला आणि 33 धावा त्यांनी फटकवलेल्या आहेत. तर मनोज सुद्धा तितकीच दमदार कामगिरी करतोय. 2 चौकार त्याच्याही बॅटमधून बाहेर पडलेले आहेत. या दोघांना रोखणं म्हणजे एखाद्या उधळलेल्या वारूला रोखणं आहे. घोडा ज्या वेळेस उधळतो ना त्यावेळेस तो अडवणं निश्चित कठीण असतं. आता इथे बैलगाड्याच्या सुद्धा शर्यती होतात नाही का योगेश? बैलगाडा मालक माझ्या शेजारी बसलेले आहेत. घाटातून ज्यावेळेस बैल म्हणजे तुमच्या धावपट्टीवरून बैल जर तुम्ही बेफान सुटला तर त्याला अडवणं सुद्धा निश्चित कठीण असतं. त्याला रोखणं, त्याची व्यसन खेचणं हे गाडीवानालाही शक्य होत नाही आणि समोरच्या प्रेक्षकांनाही शक्य होत नाही. आणि तसं या 2 फलंदाजांना रोखणं मला वाटतं गोलंदाजांना शक्य केव्हा होणार हे बघायचंय. पहिल्या 2 षटकामध्ये तर ते शक्य झालेलं नाही. योगेश ऑन स्ट्राईक. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू आणि इथे सर वाईड घोषित करतायत. एका धावेबरोबर धावफलक पुन्हा एकदा पुढे. 50 धावा ही दहशत आहे, हा दरारा आहे, हे प्रेशर आहे योगेशचं. योगेशच्या कक्षेत चेंडू ठेवला तर योगेश चेंडूला सीमा मैदानात ठेवत नाही. हा या स्पर्धेचा मागच्या 2 षटकांमधला अनुभव आहे. आणि त्यामुळं त्याच्या शरीरापासून लांब टाकणं, त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू न टाकणं, बाहेर टाकणं हा प्रयत्न आहे गोलंदाजाचा. पुन्हा एकदा आणि त्याच प्रयत्नामध्ये दुसराही चेंडू वाईड आहे. 2 लागोपाठचे वाईड आपल्याला इथे बघायला मिळालेले आहे. आणि बऱ्याच वेळा की ही स्ट्रॅटेजी मी बघतो एखाद्या गोलंदाजाची की वाईड पडले तरी चालतील पण चेंडू आतमध्ये टाकायचा नाही. पूर्वी समीक्षक काय सांगायचे, विकेट टू विकेट गोलंदाजी केली पाहिजे.
कसोटी क्रिकेटमध्ये. आज समीक्षक काय सांगतात, T20 क्रिकेटमध्ये नाही, तुम्ही लांब ठेवा चेंडू. इथे पाहायचंय, लांब ठेवला, लाईन मध्ये आला, पुन्हा एकदा उडवला, सीमारेषेबाहेर 6 धावा, षटकार. मिस टाइम शॉट आणि फलंदाज बाद. जो आगीशी खेळतो ना तो भाजणारच, आणि इथे बाद झालेला आहे फलंदाज योगेश. मात्र काय फलंदाजी केली त्याने आज. दिवाळीची रोषणाई इथं मैदानामध्ये दाखवली. तुम्ही फटाक्यांची बघितली असेल, विद्युत रोषणाई बघितली असेल, आणि तीच रोषणाई मैदानामध्ये दाखवणारा हा खेळाडू आहे योगेश. बाद झालेला आहे. निश्चित म्हणाल तर फ्यूज उडाला, पण तरी सुद्धा त्यापूर्वी त्याने काय कमाल केली या मॅच मध्ये. दमदार फलंदाजी. एक गडी बाद धावफलकावरती 57 धावांची ही भागीदारी इथे खंडित होते, परंतु विलक्षण वेगवान भागीदारी होती. योगेश बाद झाला. योगेशने आपल्या संघासाठी 39 धावा खेळल्यात. मात्र 9 चेंडू मध्ये 39 धावा. मला वाटतंय 433 चा स्ट्राइक रेट आहे. बापरे, 433 चा स्ट्राइक रेट. किती विलक्षण वेगवान खेळ असेल योगेशचा या मैदानामध्ये तुम्ही बघितलाय. वा, असे अविस्मरणीय क्षण असतात आणि ते पाहणं हा सुद्धा एक मोठा आनंद असतो, विलोभनीय आनंद असतो. तो इथे दाखवला मैदानामध्ये. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा वाईड ठरतो या षटकातला. हा जवळपासचा तिसरा वाईड आहे. 3 वाईड टाकलेत गोलंदाज रोशननं. मात्र एक विकेट सुद्धा त्याने मिळवलेली आहे, जी गरजेची होती. ज्या विकेटसाठी कदाचित एस ए दिदी सोनारपाडा संघ देव पाण्यात ठेवले असतील, प्रार्थना करीत असतील की योगेश बाद व्हावा, आणि तो योगेश इथे बाद झालेला आहे. खूप वेगवान खेळत होता तो. रस्त्यावरती सुद्धा तुम्ही एवढं वेगात निघाला, स्पीड मध्ये निघाला तर ऍक्सिडेंटची शक्यता सुद्धा निर्माण होते, आणि जो इतका वेगात जातो ना, निश्चित त्या शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. आखूड टप्प्याचा चेंडू बाउन्सर यावेळेस आपण बघितलेला आहे. निर्धाव ठरेल आणि धावफलक तिथे असेल. 58 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना आज खर तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी 67 धावांपर्यंत धावा बनवल्यात. पाठलाग करणाऱ्या संघांनी आज 68-69 धावापर्यंत धावा बनवल्यात. आणि या मॅच मध्ये पाहायचं हे सगळे विक्रम उभे राहतील का. धावाची संधी यष्टी उद्ध्वस्त केली जाते आणि पंच तिसऱ्या पंचांकडे इशारा करता आहेत. तिसरे पंच ठरवतील हा फलंदाज क्रीज मध्ये पोहोचला आहे किंवा नाही. अलीकडं नवीन नियम आलेत क्रिकेटमध्ये. ज्यावेळेस बॅट तुमची मैदानामध्ये लँड होते, बॅट क्रीज मध्ये, तर त्यावेळेस ती ऑनलाईन की इनलाईन हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. पूर्वी फक्त रेषेला स्पर्श झाला तरी फलंदाजाला नाबाद दिलं होतं, आणि आता अलीकडं असे निर्णय आलेला आहे की इनलाईन म्हणजे रेषेच्या पूर्णपणे आत तुमची बॅट येणं गरजेचं आहे, लाईनला स्पर्श करणे नाही. तर इथे पंचांचा निर्णय येतोय, फलंदाज नाबाद आहे. बॉल एष्ट्यांवरती आदळलाच नाही आणि हातानेच एष्ट्या पडलेल्या आहेत, आणि त्यामुळं फलंदाज नाबाद आहे. निश्चित फलंदाजासाठी काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. मराठीमध्ये एक म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी. तुम्हाला परमेश्वराचं वरदान असेल तर तुम्ही असं बाद होणार नाही, इतकं सहज बाद होणार नाही. वरदान सुद्धा तपश्चर्या करावी लागते, त्यासाठी साधना करावी लागते, तेव्हा कुठे वरदान मिळतं. आणि फलंदाजाने निश्चित तेवढी साधना केलेली असं. ओहो, इथे परत एकदा धावबाची संधी. इथे पुन्हा तो बालंबाल बचावलेला आहे. ज्या वरदानाची आम्ही चर्चा करत होतो, किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान, 2 वेळा तो तावडीतून बाहेर पडलेला आहे. 60 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. टेंबरे विरुद्ध सोनारपाडा.
एस ए दिदी 11 सोनारपाडा विरुद्ध टेंबरे अशी लढाई. टेंबरे संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि योगेशने आज दिमाग की बत्ती जला दी. 433चा स्ट्राईक रेट, 9 चेंडू खेळला, 39 धावा त्याने काढल्या. खूप कमी वेळ तो मैदानामध्ये होता, परंतु जोपर्यंत मैदानामध्ये होता राज्य त्याचंच होतं. ड्रिंक्स ताबडतोब मैदानामध्ये जाऊ द्या. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आपण 60 धावा बघतोय. शेवटची 2 षटकं अजून शिल्लक आहेत. बघा पुन्हा एकदा खेळ सुरू होईल. पुन्हा फलंदाज मनोज प्रशांत मैदानामध्ये गोलंदाजांवरती तुटून पडतील की पुढच्या 2 षटकामध्ये गोलंदाज त्यांना रोखतील हे बघायचंय. निश्चित प्रकारे ड्रिंक्सची थोडा वेळ विश्रांती. या ऐका एक सुमधुर संगीत. सरासरीनं 60 धावा इथे धावफलकावरती आहेत. या अगोदरचा सामना गोलंदाजांनी गाजवला आणि या सामन्यामध्ये फलंदाज गोलंदाजांवरती अक्षरशः तुटून पडलेले आहेत. स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय प्रशांत का मनोज. प्रशांतला नॉन स्ट्राईक एंड वरती मनोज आहे. योगेश बाद झाल्यानंतर धावफलकाला थोडासा खेळ बसलेला आहे, परंतु मनोज यानं देखील सुरुवात अतिशय शानदार केली. ज्यावेळेस योगेश होता त्यावेळेस मनोजने 2 चौकार खेळले होते. त्यानंतर कुठलाही चौकार मनोजकडून आलेला. ओ हो हो, आतली कड आणि चेंडू यष्टांवरती आदळलाय. दुसरा फलंदाज बाद. तो प्रशांत मनोज या ठिकाणी होईल. मनोज माफ करा, प्रशांत होईल बाद. 2 गडी बाद 60. गोलंदाजी मार्क वरती जीतू. जबरदस्त गोलंदाजी देखील बघायला मिळते. खरं तर पहिला फलंदाज योगेश एक मोठी भागीदारी खंडित केली तिथे आणि एक चांगला फटका बरोबर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये स्ट्रेट ड्राईव्ह आम्ही पाहिला. सीमारेषा पार. 4 धावा. चौसष्ट धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये किरण आणि किरण देखील चौकाराने सुरुवात करतोय. अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आपण पाहतो की पहिला चेंडू सुद्धा त्याला सेट व्हायला पुरेसा ठरलेला आहे. आणि ही परिस्थिती टेनिस क्रिकेटमध्ये नाही तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील आम्ही पाहतो. दुसरा शॉट मिडल ऑफ द बॅट होता, परंतु क्षेत्ररक्षक एकदम समोर. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3.
64 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाजाने जरा ताबडतोब चला. नवीन फलंदाज धनाजी, मनोज आणि धनाजी ही जोडी मैदानामध्ये. धनाजी स्ट्राईक एंड वरती. रिव्हर्स अटेम्प्ट, फटका एक्झिक्यूट करता आला नाही इथे आणि बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक अडवेल. एक धाव, धावफलक पुढे पोहोचेल. तो 65 धावा. आपण जी चर्चा करत होतो पहिल्या 3 षटकामध्ये 60 धावा, त्याही पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर धावांचा मोठा पाऊस पडला होता. पहिल्या षटकामध्ये 35 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा. पहिलं षटक अतिशय खराब षटक होतं ते. गोलंदाज होता विलास, परंतु विलासच्या गोलंदाजीवरती योगेशनं असा भयानक हल्ला चढवला की त्या षटकाचं संपूर्ण समीकरण त्याने बिघडून टाकलं. प्रत्येक चेंडू सीमारेषे बाहेर पाठवला. त्याच्यानंतर तो स्पीड होता तो हळूहळू कमी झाला. योगेश बाद झाला, नंतर प्रशांत बाद झाला, त्याच्यानंतर किरण देखील बाद झाला. मनोज मात्र अजून मैदानामध्ये आहे आणि त्याच्याबरोबर आता धनाजी या पुढचा डाव सांभाळण्यासाठी तयार आहेत. गोलंदाजी मार्कवरती जितू चव्हाण, बाहुबली म्हणतात मुरबाडचा आणि अष्टपैलू खेळाडू आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील त्याने 1 विकेट मिळवली होती. या सामन्यामध्ये देखील तो 2 विकेट या मॅच मध्ये तो मिळवतोय आणि इथे मिळतील 1 धाव. धावफलकावरती पुढे स्कोअर आपण पाहू शकतो 67 धावा. षटक या ठिकाणी संपेल. 4 षटकांचा खेळ संपला. 3 गडी बाद 67 धावा. अधिकारी यांच्याकडून आहे आणि त्याचबरोबर एक कॅप कुणालजी म्हात्रे 10 क्रिक लाईव्ह यांच्या माध्यमातून कॅप देखील आपल्याला प्राप्त झालेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाजांसाठी शहरी ग्रामीणसाठी श्री अविनाश शशिकांत शिंगोळे यांच्याकडून शूज आहेत. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज त्याचबरोबर क्षेत्ररक्षक ग्रामीण आणि शहरी फायनल मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आहे. अजयजी विषय अहम बॅग किनवली यांच्याकडून. तर मालिकावीरासाठी LED मिळणार आहे. कैलासवासी मुन्नाभाई मुल्ला यांच्या स्मरणार्थ अलीभाई मुल्ला बदलापूर यांच्याकडून आपल्याला तो LED TV प्राप्त झालेला आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये चेंडूंचं सौजन्य कुमार सचिन शेठ लक्ष्मण शिंगोळे. स्पर्धेतील सर्व ट्रॉफीज डिझाईन आहेत. ओम साई ट्रॉफी दावडी, प्रोप्रायटर दिनेश शेठ सोरखादे. तर संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी थंड पेय व बिस्लरी कैलासवासी बुधाजी बबन दळवी यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर शेठ. ओ हो पाहायचंय काय सुंदर झेप त्याने तिथे घेतली. चेंडू अडवला आतमध्ये आणि इथे मिळतील त्या 2 धावा. तर पहा कैलासवासी बुधाजी बबन दळवी यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर शेठ दळवी यांच्याकडून इथे थंड पेय आणि बिस्लरी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ग्रामीण आणि शहरी मालिकावीरासाठी ट्रॉफी कैलासवासी हरिभाऊ दामाजी शिंगोळे यांच्या स्मरणार्थ रमेशजी हरिभाऊ शिंगोळे यांच्याकडून. तर चेंडू लॉंग ऑन मिड विकेट दरम्यान सीमारेषे बाहेर 4 धावा. उद्या देखील चांगले सामने बघायला मिळतील. त्या अगोदर तुम्हाला स्कोअर कडे घेऊन जातोय. विक्रम आता मोडले जातील. 79 धावा धावफलकावरती आणि टेंबरे संघ अजूनही फाईट करतोय.
जबरदस्त फलंदाजी मनोज कडून. शेवटच्या टप्प्यामध्ये मनोज बरसतो इथे. शेवटचं षटक आहे आणि अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. तर उद्याचा दिवस तुम्ही बघा. साई समृद्धी 11 मानिवली विरुद्ध आई एकवेरा पाटगाव या दोन संघामध्ये उद्या पहिला सामना बरोबर 8:30 वाजता रिपोर्टिंग आहे. दोन्ही संघाने लक्षात ठेवा. साई स्पोर्ट्स सरळगाव विरुद्ध किशोर 11 यांच्यामध्ये एक मॅच होणार आहे. देवगाव टायगर विरुद्ध शिवप्रेमी शिरगाव यांच्यामध्ये मॅच होणार आहे. आणि बाउन्स होता चेंडू मध्ये, पण क्षेत्ररक्षक देखील कमालीचा चपळ तिथे अप्रतिम चेंडू अडवला. 2 धावा सेव्ह केलेत आपल्या संघासाठी. 2 धावा बरोबर धावफलक पुढे 81 धावा. तर उद्या देवगाव टायगर विरुद्ध शिवप्रेमी शिरगाव, संभाजीनगर 11 विरुद्ध ओमसाई आंबेळे बुद्रुक या दोन संघामध्ये देखील मॅचेस होणार आहेत. असे 8 मॅचेस संघ उद्या. आणि त्याचबरोबर शिंदीपाडा कालचा विजेता संघ विरुद्ध तिसऱ्या दिवसातला विजेता संघ यांच्यामध्ये देखील उद्या संध्याकाळी मॅच होणार आहे. आणि आजच्या दिवसातल्या संघांना लॉटरी लागणार आहे, कारण आजचा विजेता संघ थेट सेमीफायनल मध्ये जाणार आहे. म्हणजे जशी सैराट चित्रपटामध्ये आरची म्हटली होती ना, मी थेट शेतात चालले, तसा आजचा संघ थेट सेमीफायनल मध्ये जाणार आहे. जो जिंकणार आहे 3 मॅचेस, धावफलकावरती आहेत धावा 83 ऑन बोर्ड. शेवटचं षटक आहे आणि मनोज मात्र आता बरसतोय. 1 षटकार आणि 3 चौकार मनोजच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहिलेत. बाहेरची कड आणि इथे होईल मनोज बाद. धक्का बसेल. धक्का क्रमांक 4. या ठिकाणी सन्माननीय नुराजभाई शेख साहेब, महाराष्ट्र पोलीस तथा मेजर यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही नुराजभाई शेख साहेबांना विनंती करतो, आपण मंचावरती या. या स्पर्धेसाठी आपण विशेष असं सहकार्य आम्हाला केलेलं आहे. आपल्या सहकार्यासाठी निश्चित आम्ही आपला धन्यवाद देतो. त्याचबरोबर मालिकावीर ट्रॉफी शहरी आणि ग्रामीण संघांसाठी स्वर्गीय हरिभाऊ दामा शिंगोळे यांच्या स्मरणार्थ माननीय रमेशजी हरिभाऊ शिंगोळे यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. आणि रमेशजी शिंगोळे हे देखील या स्पर्धेच्या दरम्यान इथे उपस्थित आहेत. आम्ही धडाकेबाज चषकच्या वतीनं, ग्रामस्थ वडवलीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि अतिथींना विनंती, आपण अतिथी कक्षामध्ये या. एक मॅच जी एक हायेस्ट स्कोअर इथे तयार झालेला आहे. मगाशी आम्ही कमी धावसंख्येवरती मॅच बघितली. मला वाटते मगाच्या सामन्याचा अनुशेष या सामन्यामध्ये भरून निघाला. आता ही जास्त धावांची मॅच आहे. 83 धावा बनवलेल्या आहेत त्या टेंबरे संघानं. आणि विजयासाठी एस.ए. दीदी सोनारपाडा संघाला त्यांनी 84 धावांचं आव्हान ठेवलंय. बघूया हे आव्हान मोठं आहे की छोटं आहे. सोनारपाडा संघ मैदानामध्ये आल्यानंतर आपल्याला समजेल. परंतु पुढच्या 5 षटकांचा मागोवा घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा कल्याण, डोंबिवली, भिवंडी परिसरातील एक प्रतिभावान समालोचक आणि कमी वयामध्ये समालोचन क्षेत्रामध्ये खूप मोठी उंची गाठलेले व्यक्तिमत्व आदरणीय ओंकार शेटे सर यांच्याकडे मी आपल्याला घेऊन जातो. इथनं पुणे आणि वडवली शिरूर फार मोठं दूरचं अंतर आहे. मग सध्या जणू काही एक परिवारच त्यांचा तयार झाला वडवली गावामध्ये. सतीश दादा शेके आणि पूर्ण मयूरदादा असेल, योगेश दादा अधिकारी आणि त्यांची पूर्ण टीम असेल, फार प्रेम करत असतात समालोचकांवर, इथल्या क्रिकेटवर. आणि म्हणूनच आज शिरूर वरून ते इथे तब्बल 7 दिवस तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतील.
आणि अगदी गावातली स्पर्धा सोडून ते इथपर्यंत आले आणि एक दिवस ते जातील, कारण एक ना एक दिवस सगळ्यांनाच जायचं. पण ते या स्पर्धेत न शेवटच्या दिवशी आपल्यासोबतून रजा घेतील, कारण शेवटच्या दिवशी आपल्यासोबत आय थिंक 29 आणि 30ला बालसुब्रह्मण्य अय्यर सर जोडले जातील. त्यावेळी अजून रंगत वाढेल या मुरबाड क्रिकेटला. नक्कीच त्यांचा जो अनुभव आहे ते शेअर करतील. फार चांगला गायडन्स त्यांच्या माध्यमातून मिळेल. म्हणजेच रोहित दादांनी स्वतः कॉल केला होता, जे एक फार मोठे व्यक्तिमत्व आहे राजकीय पटलावरचं पुणे विभागातील. आणि नरेश डोमे सर म्हटलं तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काही सांगायचं झालं तर मित्रांनो, ते देखील त्यांच्या गावचे सरपंच राहिलेत आणि राजकीय क्षेत्रात देखील त्यांचा फार मोठा हातखंडा. आणि क्रिकेट कॉमेंट्री हे त्यांचा एक छंद, एक पॅशन जे प्रत्येकाला वेळ लावतं. आणि याच समालोचनानं आज नरेश डोमे या नावाला फार मोठी ओळख दिली. टॅनक्रिक लाईव्ह आपल्यासोबत आमचे स्कोरर पुन्हा एकदा जोडले गेलेत. आता ते परफेक्शन येत चाललंय, हळूहळू शिकत चाललेत आणि आता फार काही त्यांना समजू लागलंय आणि एक चांगलं स्कोरिंग ते आज आपल्यासोबत करतात. 84चं टार्गेट आहे. जरूर या मॅच मध्ये टेंबरे संघानं मोठं टार्गेट सेट केलंय. सुहास दादा फार खुश असतील. नवी मुंबई पोलीस भरतीमध्ये वेटिंग लिस्टला आहेत ते. लवकरच वेटिंग लिस्ट फिनिश होऊन तुमचा नंबर लागू दे या शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतो. आणि आई जगदंबे चरणी साकडे घालतो की तुझी सगळी स्वप्न अगदी यशामध्ये बदलू दे. कारण पोलीस बनणं हे फार फार जिकरीचं काम असतं. 365 दिवसातून कदाचित तुम्हाला एखादा दिवस सुट्टी मिळते. स्वतःचं रक्षण करून समाजाचं रक्षण करणं, सदरक्षणा खल निग्रणा हा फार मोठा जिम्मेदारीचा रोल असतो. जेव्हा मॅच कडे 84 रनचं टार्गेट. पोलीस म्हटलं की त्या नावासोबत देखील एक दहशत, एक दरारा येतो. आता या मॅच मध्ये फलंदाजांना तो निर्माण करायचा आहे. फलंदाजांना आता टेंबरी संघाच्या फलंदाजांनी जे केलं ते करायचं. दीदी 11 सोनापाडा करू शकते ही टीम, करू शकते. ताकद आहे या टीम मध्ये. जितना कठिन संघर्ष होगा जीत भी उतनी शानदार होगी. पहिलाच बॉल टीट फॉर टॅट, लॉन्ग 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 बिग वे सिक्सर. थैंक यू डीजे, आपका भी करेंगे स्वैग से स्वागत. याच गोलंदाजाला 34 वाल्या होत्या. आता बॉलर बदललाय, फलंदाज बदललाय. रिझल्ट काय असेल? बॉल हवे ते कॅच फार कठीण आणि 2 धावा सहज मिळतील. 2 धावेनं झाली आहे डावाला सुरुवात. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहिलं 35 रन खर्च झाल्या. त्या फार फार महागड्या ठरल्या. नंतरच्या बॉलर्सनं फार चांगली कामगिरी केली. नंतर आले 11, नंतर आले 8 रन्स. कमबॅक चांगलं केलं. मग शेवटच्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा तुटून पडली. ती म्हणजे टीम टेंबरे आणि 84चं टार्गेट त्यांनी या मॅच मध्ये सेट केलं. स्ट्रायकर एंडला फलंदाज विलास 400च्या स्ट्राइक रेटनं बॅटिंग करतोय. हाफ ट्रैकर, बारी बारी सबकी बारी. पहले थी मेरी अब आएगी तुम्हारी. बॉल चालला लॉंग लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती फरार होत असताना धावा देऊन जाईल 4. बारा आलेत. एक षटकार आलाय, एक चौकार आलाय, एक आली दुहेरी धाव. सुहास चर्चा करत असताना आता गोलंदाजासोबत की कशा प्रकारे रोखलं जावं. फलंदाज विलासला, विलास आणि जीतू चव्हाण. फार मोठं नाव आहे जीतू चव्हाण. एक असं नाव आहे मुरबाड टेनिस बॉल क्रिकेट जगतातलं जे क्षणात होत्याचं नौतं करून टाकू शकतो. आता अँगल बदललाय. आधी ओव्हर द विकेट आले, आता राईट आर्म राऊंड विकेट. फिल्डिंग सेम, लॉंग ऑन, एक मिड विकेट. बॉडी लाईन यस, शरीरावरती जाणारा हा बॉल होता. फिल्डिंग ज्या अनुषंगानं सजवली, ज्या अनुषंगानं ट्रॅप बनवले, अगदी इरादे साफ होते की शॉर्ट ऑफ लेंथला बॉडी लाईन बॉलिंग कुठेतरी पाहायला मिळेल. तेच झालं. रन्स मिळाले 2.
टीमची टोटल 2 पुढे सरकती आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 14 धावा. येणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम दिवशी विशेष सन्मान स्पर्धेचा माध्यमातून करण्यात येईल. आमदार निलेशजी ज्ञानदेव लंके पारनेव जे संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे उपस्थित होणार आहेत. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी केलेलं कार्य पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत राहिलं. राजकीय पटलावरचा एक सच्चा धुरंधर तुम्हाला येताना दिसेल. फुल्लर लेंथ होता इनटू द प्लॉट आउट ऑफ द स्लॉट हे चित्र दाखवायचं होतं. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क टिकसा नाहीये. रनस्मिथ एक सिंगल आणि या दरम्यान धडाकेबाज चषकाच्या व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित होतात. रमेशजी शिंगोले विसावा रिसॉर्टचे जे मॅनेजर आहेत, नुकतीच फार चर्चा सतीश आम्ही केली विसावा रिसॉर्ट बद्दल. 2 दिवस तुमच्या आयुष्यातील तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी एन्जॉयफुल आणि ग्रेटफुल हवे असतील तर विसावा रिसॉर्टला आवर्जून भेट द्या. निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला फार काही गोष्टी तिथनं शिकायला मिळतील. फार गोष्टींचा आनंद तुम्ही घेऊ शकता. नुकतीच आम्ही जेपीला आणि एमपीला देखील रिक्वेस्ट करत होतो की एक दिवस तुम्ही देखील आवर्जून येऊन बघा. एक वेगळाच आनंद, एक वेगळीच आल्हाददायकता तिथे गेल्यानंतर मिळते. जास्त वेग घेत आहे टीम टेंबरे, थोडस फास्ट खेळायचं. D11 सोनापाडा दम आहे या नावामध्ये. अंबेळी खुर्दची स्पर्धा देखील गाजवली होती. या संघानं जितू चव्हाण डावा त्याचा एक डेंजरस कस्टमर आहे. मैदानावरती थांबला तर 84 धावा देखील फार छोट्या वाटू लागतील आणि त्या का वाटू लागतील याचं उत्तर त्याला जरूर द्यायचं होतं. फटका फसलाय. बॉल हवे डाऊन दी बॉल फिल्डर येऊ शकले नाहीयेत. खरं तर मिडॉनच्या फिल्डरलाही कॅच घ्यायला हवी होती. फिल्डर मिड विकेटला फार दूरवर होते. मिडॉनला बॉल होता अगदी 38 सर्कलच्या 4 ते 5 पावलं दूर. ते वाट पाहत राहिले की मिड विकेटचा फिल्डर कॅच घेईल, ते झालं नाहीये. रन्स मिळाले 2. धनेश माद्रे आणि तसेच त्यांच्या सोबतीनं भावेश मुंडत आणि वॉर रूम मध्ये आपल्या सोबत रोहित आणि आमचे कॅमेरामॅन ऋषी आहे. दीप आहेत अजून कोणीतरी. नावं टीममेट्सलाच माहिती नाही तर आमच्यापर्यंत पोहोचली की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. मोठी टीम आहे. आज सगळं युनिटीनं काम करतात. तब्बल 7 कॅमेरे या स्पर्धेमध्ये लावण्यात आलेत आणि 7 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वचषक तुम्ही एन्जॉय करताय. धडाकेबाज चषक 2021 वडवली. फास्ट खेळा. 1 षटक झालं आणि तुम्ही मिनिटं तब्बल वापरली आहेत ती म्हणजेच 9 एका षटकासाठी. 25 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. या गोष्टीची दखल आपल्याला घ्यायची आहे. अंपाच्या भूमिकेत आहेत मुन्ना पठाण सर, ट्रिपवार सर, लेजेंडरी अंपास. त्यांच्याबद्दल मी नेहमीच म्हणतो की बाजीराव मस्तानी हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल. बाजीराव पेशवाचं त्यामध्ये एक वाक्य आहे, चिते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार और जय पवार और मुन्ना पठान के डिसीजन पे मैं मनल कभी संदेह नहीं करते. अफलातून अंपायर विदाउट कॉन्ट्रोवर्सी. पारदर्शकता टिकून ठेवणं, स्पर्धेचा दर्जा वाढवणं ही या सगळ्यांची स्पेशालिटी आहे. म्हणून या सगळ्यांना मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये इन्व्हाइट केलं जातं आणि त्यांच्या सोबतीनं आम्ही देखील फार क्रिकेट टुर्नामेंट कव्हर करतो. एक आनंद असतो, एक प्रेम त्यांचं मिळतं, त्यांचा अनुभव. काही चुकलो तर मुन्ना सर असतील, जय सर असतील, सातत्यानं मार्गदर्शन करत असतात. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्ले 2 सुरू झाली आहे. सुहास आला जो अनुभवी आहे, फार अनुभव आहे त्याच्याकडे. मिस्की हुक फाईन लेगला, कॅचची संधी, कॅच ड्रॉप आणि झेल सोडलाय जितू चव्हाण. नक्कीच उंची जितू चव्हाणची थोडी कमी आहे, मात्र हा छोटा तीर घाव गंभीर करू शकेल. डेंजरस बासमन आणि त्यात आहे तो डाव्या हाताचा.
डावा त्याचे फलंदाज टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये फार घातक असतात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण ब्रँड लाराला पाहिलं. टेस्ट क्रिकेटमध्ये एकाच डावामध्ये नॉट आउट 400 रन कुठल्या भारतीय संघासाठी 319 वीरेंद्र सेहवागच्या बॅटमधून आल्या. जितू चव्हाणची सोडली आहे कॅच, किंमत तर मोजावीच लागेल. बॉल चाललाय आता लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि जितू चव्हाणच्या बॅटमधून आलाय संघर्षाचा यलगार आणि हा संघर्षाचा शंख नाद करणारा पहिला चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकतीये. 22 द्वितीय शतक प्रगती पथावरती आहे. 22 धावा धावफलकावरती लागलेत. बनवायच्या 84. 62 रनचा पल्ला अजूनही पार करायचा. लक्ष फार दूर आहे, फार दूर आहे. अशक्य नाहीये ना ते जितू चव्हाण सांगतोय. आडवा बॅटनं खेचलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता सांगतोय प्रतिस्पर्धी टेम्परेट संघाला चुकीला माफी नाहीये. जितू चव्हाणची सोडली आहे कॅच आणि आता जितू चव्हाण हल्ला बोल करत असताना दमदार बॅटिंग याच खेळासाठी जाणलं जातं. टीम DD11 सोनापाडा या क्रिकेट संघाला, सोनापाडा म्हणजेच या गावाचं क्रिकेट आजवर जे पाहिलंय, हारणं ज्या गावाच्या रक्तात नाहीये ते नाव सोनापाडा. जिद्दीनं शेवटच्या टप्प्यापर्यंत संघर्ष करणं ही या गावाची ओळख आहे. कारण जितू चव्हाणला देखील माहिती आहे हारणं तर जंगलात राहतात, आपण क्रिकेटच्या जंगलातील वाघ आहोत आणि हा वाघ डरकाळी फोडतोय. बॅकफुटला येऊन डीप बॅकवर्ड पॉइंटला एक सुंदर लाजवाब मार्वलस अफलातून फॅब्युलस जितू चव्हाणच्या बॅट मधला हा क्लास आणि दर्जा डीप बॅकवर्ड पॉइंटला ठोकलाय. हा चौकार आणि 4 रनच्या मदतीनं टीम जाऊन पोहोचली आहे 32. मागचे 3 वर्ष सोनापाडा संघानं या वडवली गावाच्या धडाकेबाज चषकामध्ये पराभव काय ते पाहिलं नाही. म्हणून तर म्हणालो ना, हारणं ज्या गावाच्या क्रिकेटच्या रक्तात नाही ते गाव DD11 सोनापाडा. लढतीये टीम, माहिती आहे मोठं टार्गेट चेस करायचे. समोर मोठी मुघल सल्तनत होती, गनिमी कावे वापरले छत्रपती शिवरायांनी, ते कधी मागे हटले नाही. इतिहास ते वास्तर रचला गेला. कारण ज्यावेळी तुम्ही वेडे होऊन खेळता त्यावेळी इतिहास घडवला जातो आणि सध्या जितू चव्हाण तयार आहे हिस्ट्री क्रिएट करण्यासाठी. वन मोर बिग हिट. ही शैली आहे, ही ताकद आहे, ही आक्रमकता ओळख आहे जितू चव्हाणची. बॉल चाललाय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. जितू चव्हाण सोनापाडा ब्रँडेड षटकार. वरती तुम्ही सोडली आहे ना कॅच, तर त्या कॅचची किंमत गोलंदाजाला मोजावी लागतीये, पूर्ण संघाला मोजावी लागतीये. गोलंदाजांचं कर्दन काळ. जितू चव्हाण आता ब्रेक थ्रो सुहास कांबरीला इथे मिळेल का, त्याला विकेट मिळेल का, हा फार मोठा प्रश्न. कारण आता धोकादायक होत चालला. एक वेगळा स्टान्स जितू चव्हाणचा, फार डीप गेले, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत. यष्ट्या दाखवल्या, लोब फुल टॉस. असं वाटलं होतं की हा चेंडू जाईल. कधी कधी जास्त फुटवर्क देखील घातक ठरतं. सरा बॅटवरती बॉल येत होते, ऑफस्टिकला गुडलाईन स्पॉट वरती पडलेला बॉल तुम्ही डीप बॅकवर्ड पॉइंटला चौकार मारला. चारही बाजूला खेळण्याची क्षमता तुमच्याकडे होती. 84चं टार्गेट चेस करतायत. ह्या मायनर मिस्टेक्स आहेत ना, त्या फार मोठ्या ठेसा देऊन जातील टीम DD11 सोनापाडाला. कारण हा चेंडू जर मोठा फटका आला असता, दबाव आला असता प्रतिस्पर्धी संघावरती. 84चं टार्गेट होतं. टीम सध्या जाऊन पोहोचली आहे 38. असं नाहीये की 84चं टार्गेट चेस करताना तुम्ही सेफ झोन मध्ये आलात, अजूनही तुम्ही धोक्यामध्येच आहात. कारण इथनं अजूनही जिंकण्यासाठी तुम्हाला 46 रन्स करायचे आहेत. येणाऱ्या 18 बॉल मध्ये सरासरी जरूर थोडीशी खाली आली आहे. 15 पूर्णांक जर आपण विचार केला तर आता 33च्या सरासरीनं या रन्स करायच्या आहेत. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 46. योगेश येणाऱ्या बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पेल मध्ये
फिल्डिंग मध्ये आता चेंजेस, पॉवर प्ले कंप्लीट झालाय. जर या शेवटच्या पॉवर प्लेच्या बॉल वरती एखादा चौकार एखादा षटकार आला असता, दबाव फारसा कमी झाला असता. सध्या ऑनलाईन व्ह्यूअर्स जर आपण या स्पर्धेसाठी पाहिले तर जवळजवळ 1578 प्रेक्षक या स्पर्धेसोबत जोडले गेलेत. आपण दुसऱ्या दिवसामध्ये आहोत, अजून तरी स्पर्धा फार पुढे जाणार आहे. 24 तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ झाला, बरोबर 30 तारखेला या स्पर्धेची फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. फायनलच्या दिवशी व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव आपल्याला घेता येणार आहे. आता जाऊया मैदानाकडे. 84चं टार्गेट आणि डरकाळी फोडत असताना सध्या जितू चव्हाण आणि त्याच्या सोबतीनं फलंदाज विलास तुम्हाला पाहायला मिळतोय. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक, 46 धावसंख्येची गरज. एखादा ब्रेक थ्रो हवाय गोलंदाजी करणाऱ्या टीमला आणि टीम खेळतीये ती म्हणजेच टेंबरे. हा संघ देखील एक चांगल्या क्वालिटी क्रिकेटसाठी जाणला जातो. 4 परिपक्व गोलंदाज या संघाकडे सध्या. प्रमुख 2 गोलंदाजांना मार पडलाय तरी देखील कॅप्टनने विश्वास ठेवला योगेश वरती. सो बॅक टू बॅक 2 सामने जर आपण पाहिलं फार चांगली बॅटिंग करताना दिसलाय. गोलंदाजी देखील. पहिलाच बॉल झाली मिस्टेक. 18 बॉल 46. इथे ज्या रन्स येतील त्या दबाव कमी करतील, कारण या रन्स एक्स्ट्रा असणार आहेत, या रन्स बेनिफिट असणार आहेत. आता रनआउटची आहे संधी, ती देखील झाली मिस. धावून पळून 3 रन झालेत. पूर्ण अंपायरचा इशारा लावा. हा व्हाईट बॉल, या एक्स्ट्रा 4 रन सरासरी आणून सोडतात. 14.00 करण्यात येणारे 18 बॉल 42 रनची गरज फलंदाजी करणाऱ्या SA दीदी 11 सोनापाडा या नावामध्ये 84 धावा करण्याची ताकद आहे, ही माहिती योगेश अधिकारी आम्हाला देत होते. आणि अगदी तसंच काही त्याच वळणावरती जाऊन हा संघ थांबलाय, कारण या टीमच्या नावामध्ये जो दबदबा तो संघ कायम करतोय. मोठी नामी संधी आहे टीम टेंबरेला. एक या मैदानावरती ज्या संघानं पराभव पाहिला नाहीये त्या टीमला बीट करून 3ऱ्या मॅच मध्ये जाण्याची, शास्त्रीनगर टीमच्या विरुद्ध खेळण्याची. आणि योगेशकडे नक्कीच जे दुसरं षटक दिलंय पाहिजे त्याला विकेट मिळेल का, त्याला विकेटची गरज आहे. डॉट बॉल हवेत. फिल्डिंग मध्ये थोडीशी चेंजेस आणत असताना यष्टांच्या मागून यष्टी रक्षक एक्स्ट्रा कव्हरला तैनात केलं गेलं. लॉंग ऑनला 38 सेकंड मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर होता, त्याला आता मात्र मिड ऑफला आणलाय. जो खेळाडू कव्हर्स मध्ये होता त्याला डीप बॅकवर्डला पॉइंटला पाठवलाय. काहीतरी एक वेगळी रणनीती आखत असताना योगेश. 4 फिल्डर ऑन साइडला आहेत. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर तैनात. पाहायचं कशा प्रकारे जितू चव्हाणच्या बॅट्समन रन्स येतील. जे ट्रॅप रचले गेलेत, जे जाळे आखले गेलेत, त्यामध्ये या वाघाची शिकार करता येईल का गोलंदाज योगेशला. ओव्हर द विकेट. फटका अतिशय सुंदर आहे. लॉंग ऑफ नाहीये, चेस मोठं आहे आणि बॉल थांबणार नाहीये. अगदी सचिनच्या बॅटमॅन जसा स्ट्रेट राही यावा आणि त्याचा फटका पाहिल्यानंतर तमाम भारतीयांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळावा. सध्या डगआउट मध्ये ते चित्र पाहायला मिळतं टीम सोनापाडासाठी. जितू चव्हाण ठोकला. बॉल बॅक ड्राइव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. हा चौकार. जाधवचा बादशाही. 18 बॉल मध्ये 13 षटकार या दोघांनी मारले होते. 18 बॉल 13 षटकार जर टॅली केले तर 6 नंतर ते येतात 18, 78. इथे 84 करायच्यात. बॉल 30 म्हणजे 10 षटकार देखील चालतील. आतापर्यंत फार सारे आलेत. 4 षटकार आणि रन्स टीमच्या पाहायला मिळतात. स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचलेत त्या म्हणजेच 46 धावा करायच्या. 84 अजूनही 38. इथे लाईन चांगली आहे, इथे लाईन फार चांगली आहे. नॅचरल लेग ब्रेक होता डाव्या त्याच्या बॅट्समन साठी. उजव्या त्याचा गोलंदाज त्याच्या माध्यमातून टाकला गेलेला ऑफ ब्रेक आणि चेंडू जातो डॉट. आफ्टर लॉंग टाइम कुठेतरी ठोया अशा टाळ्या टीम टेंबरेसाठी जरूर येतील. मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक आलेत. शफल झाले. ऑन साइडला पाठवला बॉल. गॅप मोठा. फिल्डर आलेत. झालीये थोडीशी चूक. फक्त एकच धाव घेतली आहे जितू चव्हाणनं. इथे 2 रन्स बनायला हव्या होत्या, 2 धाव्या यायला हव्या होत्या. मात्र माहितीये जितू चव्हाण आणि बॅट्समन विलासला सिर सलामत. तो पगडी 50 बचेंगे तो और लढेंगे. आणि हा सामना जसं जसं पुढे जाईल
प्रेक्षकांच्या काजाचा ठोका चुकला जाईल या सामन्याच्या माध्यमातून उत्कंठा या मॅचची शिगेला जात असताना हेच तर धडाकेबाज चषकची खासियत आहे, हीच धडाकेबाज चषकची ओळख आहे जे तुमच्या समोर नेहमीच मागचे 46 वर्ष एक क्वालिटी क्रिकेट घेऊन आल्याने 47 व पर्व ज्याच्यावरती आहे या वडवली गावाला, या मुरबाड परिसराला, टेनिस बॉल क्रिकेटला गर्व आणि वडवली गावाची शान धडाकेबाज चषक ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. विलास ऑन स्ट्राइक नाउ, योगेश तयार, ओव्हर द विकेट, गती परिवर्तन, अतिशय सुंदर बॉल, असं वाटलं होतं पडल्यानंतर स्विंग जास्त होईल, झाला नाहीये चेंडू स्विंग, मात्र टप्पा पडल्यानंतर जो सरप्राइझिंग टॉस चेंडूला मिळाला तो फार महत्वाचा होता आणि पाहिलं वेगानं रन्स येत आहेत तर गती परिवर्तन, व्हेरिएशन इज अ बेस्ट वेपन इन टेनिस बॉल क्रिकेट. विकास 2019 चा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा, कसं विसरून चालेल, समोर टीम आहे टेंबरे, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आणि पुन्हा एकदा मॅचला कलाटणी येते, टीम जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर, रन्स आपण पाहतोय 47 झालेत या षटकातील अंतिम बॉल, गोलंदाज योगेशचा 3 चेंडू डॉट टाकलेत, रन्स खर्च केलेत 8, बॉल तयार, ओव्हर द विकेट, यावी वेग 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 आणि डावा स्टिकच्या बाहेरून बॉल गेलाय, व्हाईट बॉलचा इशारा येईल अंपाच्या माध्यमातून. मुन्ना पठाण सर एका सिंगलच्या मदतीने टीम स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 48 एक व्हाईट बॉलची एक्स्ट्रा रन देखील आहे, टोटल 10 आलेत या ओव्हर मध्ये. स्कोर बरोबर आहे जेतू, बॉल टू बॉल अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. 48 रन झाले, टार्गेट चेस करायचं 84 चं, अजूनही 13 बॉलचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी 36 रन करायचे आहेत. एस ए दीदी 11 सोनापाडाला, लोवर फुल टॉस, वॉड कम बॅक, काय वापसी केली आहे, रन घेतली नाहीये. आता जितू चव्हाण, आता त्याला हवी आहे स्ट्राईक, एक एक धाव फार महत्वाची आहे. नुकतंच मी म्हणालो मिड विकेटला 2 रन बनल्या असत्या, त्या घेतल्या नाही, त्यानंतर रिझल्ट आपल्या समोर लगातारचे 3 बॉल डॉट आले, जहा रिक्स वहा इक्स भी है आणि जर तुम्ही धोके पत्करताय तर तुम्ही क्रिकेटचं मैदान गाजवू शकता. या 3 चेंडू मध्ये जितू चव्हाण जर सामना केला असता, एखादी बाउंड्री आली असती, एक सिंगल एक्स्ट्रा आली असती, समीकरण 12 बॉल 27-28 पाला मिळालं असतं. मग जितू चव्हाण सोडलेली एक सिंगल, त्यानंतर ही सिंगल, पाहायचं या मॅच मध्ये काय इम्पॅक्ट या सगळ्या गोष्टींचा पडताना दिसेल. संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी थंड पेय विसलेरी कैलासवासी बुधाजी बबन दळवी यांच्या स्मरणार्थ आले श्री ज्ञानेश्वर शेठ दळवी यांच्याकडून आणि त्याच पाण्याचा त्याच थंड पेयाचा आनंद घेत असताना आमच्या ऑफिशियल्स आणि या दोन्ही टीम्स आपण जाऊया डीजे नानाकडे आणि ऐकूया या कठीण परिस्थितीमध्ये पाहायचं नक्कीच फार सुंदर अशी कविता आहे जी नेहमी संघर्ष करणाऱ्यांसाठी समर्पित राहिली आहे. असफलता एक चुनौती है, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींचन को त्यागो, तुम्हारे संघर्ष का मैदान छोड़कर यूं मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की सोनार बाड़ा कभी हार नहीं होती. 12 बॉल 36 रन, आधी विकेट, तदनंतर केला जाईल टॉसचा विचार. जर सामना बरोबरी सुटला, बॅटिंग करताना योगेशच्या बॅट मधनं षटकार 5 आले, चौकार 1 आला. गोलंदाजी करताना योगेशनं 4 चेंडू डॉट देखील टाकले, जरी पहिल्या ओव्हरमध्ये त्याला रन 16 आले असल्या त्याचा
हे जितू चव्हाणला इथे सांगायचं. बॉलिंग ट्रॅक वरती अगदी निर्णायक षटक घेऊन सुहासनं विश्वास ठेवलाय, तो म्हणजेच गोलंदाज प्रशांत वरती. येणारा चेंडू 12 कुठेही जाऊ नका, काजाचा ठाव घेणारी मॅच तुमच्या समोर रंगतीये. SD11 सोनापाडा विरुद्ध टीम टेंबरेच्या दरम्यान तिसऱ्या मॅच मध्ये कोण जाईल? शास्त्री नगर विरुद्ध टीम कोणती खेळ? सोनापाडा की टेंबरे? पहिला बॉल आणि पहिलाच बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जसा चेंडू बॅट वर आला तशी मोहर जितू चव्हाणच्या या दर्जेदार फटक्यानं षटकाराची. तीस धाव संख्येची गरज. मंजिल मिला ना मिला तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे तो गलत बात है. अगदी असंच काही सांगत असताना दोन्ही टीम्स मागच्याच ओव्हर मध्ये आपण योगेशचा कमबॅक पाहिला, त्यानंतर आपण पाहतोय जितू चव्हाणची वापसी षटकारानं. 11 बॉल आणि आता समीकरण जिंकण्यासाठी उरलंय 30 धाव संख्येचं, म्हणजे 11 चेंडू आणि जितू चव्हाणांनी SD11 सोनारपाड्याच्या भाषेत 5 षटकारांचं त्यांच्यासाठी काम. मात्र दुसऱ्या बाजूला विकेट हवी आहे टीम टेंबरेला. हा बॉलर ती मिळवून देईल का? आज जी जिम्मेदारी टेंबरे गावाच्या विजयाची सोपवली आहे संघनायकानं, त्या जिम्मेदारीला इथे सार्थ ठरवेल का? हा फार मोठा प्रश्न आहे या मॅच मधला. अतिशय खतरनाक वळणावरती येऊन थांबला हा सामना. समीकरण आहे 11 बॉल 30 चेंडू चालला डीप मध्ये. बॉल मिड विकेटला, सिंगल झाली आहे कंप्लीट. थ्रो चांगला आलाय, अपील झालाय आणि यस जय पवार यांनी सांगितलं की हा फोटो फिनिश डिसिजन जावं लागेल आता टनक्रिक लाईव्हच्या वॉर रूम मध्ये, जिथे सज्ज आहेत आमचे ऑपरेटर, आमची टेक्निकल टीम सज्ज आहे, आमच्या मॅच रेफरी तिथे जोडले जातील. धडाकेबाज स्पोर्ट्स क्रिकेट क्लबच्या माध्यमातून थर्ड अंपायरचा निर्णय काही क्षणात आपल्या पर्यंत येईल. हा निर्णय जर टेंबरे संघाच्या बाजून आला तर कमीत कमी इथनं शेवटचे 10 बॉल म्हणजे 5.5 ते 6 मिनिटं जास्तीत जास्त हृदयाचे ठोके टीम सोनारपाडाचे वाढतील. 1 मिनिटाला हृदयाचे ठोके 72. इथे हार्टबीट फार फास्ट झाली असेल आणि कदाचित जर इथनं ही विकेट मिळाली टीम टेंबरेला तर आनंदामध्ये कदाचित टेंबरे संघाच्या एखाद्या प्रेक्षकाला झटका देखील येऊ शकेल, कारण फार मोठी विकेट आहे. कारण जितू चव्हाण जो कधीही मॅचला कलाटणी देण्याची ताकद ठेवतो, पारदर्शकता ही या स्पर्धेची ओळख आहे. लगेच तुम्हाला स्क्रीनवरती डिसिजन दाखवला जाईल की एक्झॅक्टली काय घडलं होतं. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि तिचा वापर इथे केला जाईल. सकाळी देखील आपण म्हणालो की पारदर्शकता या एका तत्वावरती हे 47व पर्व आपल्या भेटी सलय. निगाह में मंजिल थी, गिरे और गिर कर संभलते रहे. अरे हवाओं ने बहुत कोशिश की मगर चिराग आंधियों में जलते रहे. अगदी दोन्ही संघ हेच क्रिकेट खेळत असताना आणि डिसिजन जो पेंडिंग होता तो आपल्या समोर आलाय. करावा लागेल इथनं परतीचा प्रवास जितू चव्हाणला आणि सेलिब्रेशन टीम टेंबरेचं, म्हणजे समीकरण आता उरलं. येणारे आणि जंगलातली दंगल अर्ध्या वाटेवरती सोडून आलाय. एकदा टाळ्या जितू चव्हाणसाठी जरूर होतील, मात्र त्याचे पावलं जड झाली आहेत. माहिती आहे मॅच अर्ध्या वाटेवरती सोडून आला, मात्र जुनी विलास मैदानाच्या आतमध्ये आणि काय वापसी केली आहे. एक चांगला फिल्डर देखील तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकतो. तर एकदा टाळ्या त्या क्षेत्ररक्षकासाठी जरूर व्हायला हव्या, ज्यानं एक चांगला थ्रो केला, कलेक्टिंग चांगलं झालं. त्यानंतर टेंबरे संघाची झालेली वापसी. कारण योगेशदा स्वप्न तर फार मोफत असतात, फक्त त्यांची किंमत नक्कीच तुम्हाला मोजावी लागते ज्यावेळी तुम्हाला ती पूर्ण करायची असतात. कारण यश मिळाल्यानं जीवनाची फक्त एकच बाजू कळते, जीवनाची दुसरी बाजू कळण्यासाठी अपयश नावाचा डोस तुम्हाला घ्यावा लागतो. आणि अगदी आता तेच झालंय टीम DD11 सोनापाडा संघासाठी. समीकरण उरलं 10 बॉल, रन्स करायचे 30. न्यू बॅटर इंटर ग्राउंड नंबर 3 हरेश, स्ट्रायकर इनला विलास. प्रशांत तयार बॉलिंग ट्रॅक वर. जितू चव्हाणची विकेट मिळाल्यानंतर संघामध्ये ऊर्जा वाढली आहे आणि हा फटका जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराला
एका टप्प्यावरती आणि चौकाराच्या मदतीने समीकरण पुन्हा एकदा बदललाय. 9 चेंडू 26 धावसंख्येची गरज. ती बाईक्स किंवा कार ऑटो टेम्पोज पार्क केलेत कृपया करून त्या बाजूला करा, कारण समोर मोठा रहदारीचा रस्ता आहे. फार मोठी वाहतूक या मार्गाने होते, तर मग कृपया करून आपल्यामुळे दुसऱ्याला अडथळा येईल असं काही करू नका. समीकरण उरले 9 चेंडू 26 धावा आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या आउट. तिसरा चौकार, हा चौथा षटकार. आतापर्यंत आले 4 बॉल मध्ये रन 16. समीकरण उरलंय येणारे 8 बॉल 20 रनची गरज आहे. एक सिंगल कंप्लीट झाली आहे, सेकंड रनला आउट झालेत म्हणजे 17 आलेत, म्हणजे समीकरण आता उरलंय 19 रनचं. येस, थँक्यू. 17 रन आले या ओव्हर मध्ये, कारण जितू चव्हाण सेकंड रन घेताना बाद झाले होते. हौसले भी किसी हकीम से कम नहीं होते, हर तकलीफ में ताकत की दवा का काम करते. आणि इरादे बुलंद ते म्हणजेच टीम सोनापाडाचे 1721 ऑनलाईन प्रेक्षक जोडलेत. अजून एक फटका दबदाऱ्या. मग आता क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्यावरती उचललाय, दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे. रन्स मिळतील 2 आणि 2 धावेच्या मदतीनं टीम जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्ड वरती 67. चेंडू शिल्लक 7 धावा करायच्या 17. मॅच थांबवायची 1 मिनिट. ऑर्गनायझरचा मेसेज आला की आपल्याला सामना थांबवायचा. ऑर्गनायझरचं काही अडचणी असतील पटकन कंप्लीट करा, कारण मॅचचा रिदम तुटायला नको, हे फार इम्पॉर्टंट आहे. 7 चेंडू जिंकण्यासाठी 17 रनची गरज आहे. तर आपल्याकडे 7 कॅमेरे आहेत. तर आता म्हणणं असं होतं की ज्यावेळी बॉल अडवला गेला त्यावेळी क्षेत्ररक्षकाचा स्पर्श झाला होता बाउंड्री लाईनला. तर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा फायदा घेतला जाईल. आणि आता काही काळ आपल्याला नक्कीच थांबावं लागेल. थोड्या वेळानंतरचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. चौकार, किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है. आणि हा चौकार नक्कीच 10 क्रिक लाईव्ह, हॅट्स ऑफ टू यू बॉयज, ग्रेट जॉब. स्पर्धेमधली जी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती दिली अतिशय चांगल्या प्रकारे करत असताना, कारण स्वतःला जर चर्चेमध्ये आणायचं असेल तर कुणालाही नाही जमणार ते करा. अगदी 10 क्रिक लाईव्ह हे सांगत असताना एक क्वालिटी टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. समीकरण 7 बॉल 15 रन. कुठे होता सामना आणि कुठे आलाय. हाफ ट्रॅकर बॅकफुटला येऊन पंच केलाय वीरेंद्र सेवाग स्टाईल. बॉल फक्त 11. 6 बॉल 11. 2 वेळा सांगितलं 6 बॉल 11. 6 बॉल रिक्वायर्ड फॉर 11 आने वाली 6 गेंदे 11 रनों की जरूरत. ओके, ऐकूयात आता आपण डीजे नानाच्या माध्यमातून एक संगीत. सहा बॉल 11 रन. झालं गेलं विसर, मूठ आवळ अश्रूवर, लक्षावरती रोख नजर. आता गोलंदाजाला हेच करायचंय, कारण आतापर्यंत 4 गोलंदाजांनी काय केलंय भूतकाळानं तो निघून गेला. भविष्य काय ते आता या बॉलरला घडवायचं. परिंदों को मंजिल मिलेगी ये उनके फैला हुआ पर बोलते हैं,
परिंदों को मंजिल मिलेगी उनके फलों पर बोलते, और जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके जीतने के जज्बे और हुनर बोलते. आणि सुहास सहज सोडणार नाहीये ही मॅच. त्याला देखील आहे विजयाची आस. टीम टेंबरेला देखील आहे फक्त आणि फक्त विजयाचा ध्यास. एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला, एक लॉंग ऑफला, एक लॉंग ऑनला, एक मिड विकेट आणि एक बॅकवर्ड स्कोअर लेगला. यष्टांच्या मागे शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक गली आणि एक शॉर्ट पॉइंटला या टीमचा करता धरता, या टीमचा तारणहार सुहास किंबारी तुम्हाला पाहायला मिळतोय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी करायचे रन्स 11. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलाच बॉल, बॅटची कडा, एक सिंगल. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा येईल फलंदाज विलास. समीकरण उरलंय. येणारे चेंडू 5 आणि जिंकण्यासाठी करायचे 5 चेंडू आणि 10 धावा. क्षितिजाच्या शोधात निघाल्यांना आभाळ देखील अगदी रुंदावत जातं. 84चं टार्गेट. पहिल्या बॉल पासून जी सुरुवात झाली थांबली नाहीये टीम DD11 सोनापाडा. आता DD11 सोनापाडा हे फक्त नाव नाही, एक ब्रँड तयार झालाय. कारण हा संघ जिंकला तरी इतिहास आणि हारला तरी इतिहासच. एक स्पेशल चाय आमच्यापर्यंत येत असताना पंढरपुरी चाय, एक गरम चाय की प्याली हो, कोई उसको पिलाने वाली हो, मग आमच्यापर्यंत सतीश दादा घेऊन आले. थँक्यू त्याबद्दल आपले देखील आभार. 5 बॉलचा खेळ शिल्लक. रन्स करायच्यात 5 चेंडू 10. सगळं काही जे झालंय गमवलंय आता ते जर तुम्हाला पुसून टाकायचं असेल तर या षटकामध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल. ती म्हणजेच गोलंदाज भूषणला त्याच्या नावाला, त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ या मॅच मध्ये करावा लागेल. प्रत्येकाच्या अंगावरती शहारा निर्माण झाला, प्रत्येकाला घाम फुटलाय. जे प्रेक्षक न्यूट्रल आहेत त्यांचा पैसा वसूल झालाय, कारण सहजासहजी मैदान सोडायला कोणीही तयार नाहीये. 5 चेंडू 10 रन. भूषण वर्सेस विलास. यॉर्कर लॉंग ऑफला बॉल हवे. एक सोपा साधा झेल असं वाटत होतं, सहज टीपला जाईल. लॉंग ऑफचे फिल्डर वाट पाहत थांबले. अरे कॅच होती विलासची, ही मॅच होती ती म्हणजे टेंबरेची. या कॅच नंतर मात्र क्षेत्ररक्षण चार चेंडूंचा खेळ शिल्लक. रन करायच्या 4 बॉल 6. 5 देखील चालतील विकेट न गमावता. बॉल तयार. बॅकफुटला थांबले. एक्स्ट्रा कव्हरला पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो चौकार. आणि आता एवढंच म्हणेल विलाससाठी, डर मुझे भी लगा फासला देकर पर मैं बढ़ता गया मेरा रास्ता देकर, खुद ब खुद मेरे नजदीक आती गई हमारी मंजिल. टीम DD11 सोनारपाडा का हौसला देकर. 3 बॉल रन करायचे 2. एक देखील विजयासाठी पुरेशी असेल. आणि जर तुम्हाला DD11 संघाचा हा फायटर जेट विलास त्याची बॅटिंग आवडली असेल, जितू चव्हाणचा संघर्ष आवडला असेल, तर टीम सोनापाडासाठी टाळ्या तर व्हायलाच पाहिजे. कारण मैदान दणानून टाकलंय फक्त एकच नावानं, ते नाव DD11 सोनापाडा. 3 बॉल 2 रन. अजूनही मॅच संपली नाहीये. आणि एखादा बॉल डॉट आला तर पुन्हा एकदा मॅचची रंगत वाढेल. एखादी विकेट आली सामन्यामध्ये कमबॅक होईल. नुकताच सोडलेला झेल विलासचा फार महागडा ठरला. आणि मॅच फिनिश. हाला षटकार. 84चं टार्गेट चेस करत असताना 88 केल्या अवघ्या 28 बॉल मध्ये. 2 चेंडू ठेवून सामना जिंकलाय DD11 सोनापाडा संघानं. आणि सतीश दादा, DD11 सोनापाडा संघाचं क्रिकेट पाहिल्यानंतर 84चं टार्गेट त्यांनी चेस केल्यानंतर योगेश दादा फक्त एवढंच म्हणेल, उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम था. उन्हें था गुमान कि हमारी उड़ान में कहा दम